गोंदिया में मिनी पलाश सरस प्रदर्शनी को लेकर पत्रकार परिषद। ग्रामीण महिला बचत समूहों के उत्पादों को मिलेगा सीधा बाजार। नागरिकों को प्रदर्शनी में पहुंचकर सहयोग की अपील। गोंदिया में 18 फरवरी को आयोजित पत्रकार परिषद में उम्मीद महाराष्ट्र राज्य गोंदिया में 18 फरवरी को आयोजित पत्रकार परिषद में उम्मीद महाराष्ट्र राज्य ग्रामीण महिला बचत समूहों द्वारा संचालित मिनी पलाश सरस प्रदर्शनी के प्रचार प्रसार को लेकर महत्वपूर्ण जानकारी दी गई। जिला परिषद अध्यक्ष लायक राम भेंडारकर ने कहा कि ये मेला ग्रामीण महिलाओं को आर्थिक रूप से सशक्त बनाने की दिशा में एक सराहनीय पहल है। उन्होंने नागरिकों से अपील की है कि वे बड़ी संख्या में प्रदर्शनी स्थल पर पहुंचकर महिला स्वयं सहायता समूहों द्वारा तैयार किए गए उत्पादों की खरीदारी करें। प्रकल्प संचालक प्रमिला जाखलकर ने बताया कि जिले भर के महिला बचत समूहों द्वारा तैयार किए गए विविध उत्पाद प्रदर्शनी में उपलब्ध हैं। इस मेले के माध्यम से महिलाओं को सीधा बाजार और ग्राहकों से जुड़ने का अवसर मिल रहा है, जिससे उनकी आय में वृद्धि होगी। पत्रकार परिषद में मेले को सफल बनाने के लिए व्यापक प्रचार प्रसार पर जोर दिया गया। आयोजकों ने उम्मीद जताई है कि ये पहल ग्रामीण महिलाओं के आत्मनिर्भर बनने की दिशा में मील का पत्थर साबित होगी। याच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून मला सुद्धा या ठिकाणी एक अभिमान वाटतो आहे आणि जिल्ह्याच्या बाबतीत जर सांगायला झाल्यास की जवळपास तो केंद्र सरकार असतील राज्य सरकार असतील यांचा एक लखपती दिदी होण्याचा उपक्रम आहे आणि आपल्या जिल्ह्यातील जवळपास 1,47,225 महिलांचा एक लखपती दिदी म्हणून त्या ठिकाणी सत्कार सुद्धा झालेला आहे। सोबतच जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण काही ठिकाणी प्रथम क्रमांकावरती आलेलो आहोत। जसं वैयक्तिक उद्योग व्यवसाय कर्ज वाटप करण्यामध्ये गोंदिया जिल्हा हा संपूर्ण राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये आजपर्यंत एकूण 2,560 वैयक्तिक उद्योग व्यवसाय कर्ज वाटप आपल्या जिल्ह्याच्या मध्ये करण्यात आलेलं आहे। सोबतच नवीन उद्योजक म्हणून तयार करण्यात आलेला सुद्धा गोंदिया जिल्हा संपूर्ण राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर असून आज नवीन एकूण बिगर शेती आधारित 14,350 उद्योजक तयार करण्यात आलेला आहे। हा एक आपल्या गोंदिया जिल्ह्याचा फलित या ठिकाणी म्हणावा लागेल आणि महिला सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी या ठिकाणी सक्षम झालेली आहे। सोबतच महत्त्वाचा विषय आमच्या महिलांना एक चांगल्या पद्धतीचा मंच सुद्धा मिळालेला आहे आणि एक चांगल्या पद्धतीची संधी सुद्धा त्यांना या ठिकाणी देण्यात येते आहे आणि म्हणून एक त्याचा आनंद सुद्धा आम्हाला होतो आहे। आणि हा जो एक कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे याचा मुख्य उद्देश की हा शेवटच्या टोकापर्यंत त्यांचा प्रचार प्रसार झाला पाहिजे। तुम्हाला सुद्धा काही ज्या शंका आहेत याच बाबतीत शंका आहेत त्यांच्यामुळे हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रसार करण्याचे हेतूने केंद्र सरकार असेल आमचे राज्य सरकार असतील त्यांचा हा मानस आहे की आपण महिलांसाठी एवढा सक्षमीकरणासाठी एवढा मोठा आपण पैसा खर्च करतो तर शेवटच्या घटकापर्यंत आपल्या शेवटच्या गावापर्यंत शेवटच्या टोकापर्यंत हा उद्देश पोहोचावा हा एक शासनाचा मानस आहे आणि त्या पद्धतीनं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे। का बऱ्याचशा ठिकाणी आपण या ठिकाणी काम केलेलं आहे। काही छोट्या मोठ्या अडचणी असतील त्या आपण दूर करून येणाऱ्या काळात आपल्या जिल्ह्यातील कोणतीही महिला या उद्देशापासून वंचित राहणार नाही याची निश्चितपणे दखल घेतली जाईल असं मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी सगळ्यांना आश्वस्त करतो। महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आज मला सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी म्हणजे सर्व मुद्दे कव्हर केलेलेच आहेत। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा असा आहे की भाऊनी सांगितल्याप्रमाणे आपल्या महिला बचत गटांना आपण सर्वाधिक प्रमाणात कर्ज वितरण करतो। RF आणि CIFच्या माध्यमातून कर्ज घेऊन या महिलांनी हे उद्योग व्यवसाय उभे केलेले आहेत। ह्याच्यात सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे आपल्या गोंदिया जिल्ह्याची की कर्ज परतफेडीचं जे प्रमाण आहे ते NPAचं प्रमाण आहे ते आपल्या महाराष्ट्रात अतिउत्कृष्ट आहे। म्हणजे कर्ज परतफेडीमध्ये आपला गोंदिया जिल्हा सगळ्यात चांगली कामगिरी करतो। म्हणजे फक्त कर्ज घेऊन ते त्यातनं उद्योग व्यवसाय केले त्यातनं परतफेड केली नाही असं नाही आहे आपल्या महिलांच्या बाबतीत। हे एक म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाचं जे केंद्र शासनाचं मानांकन आहे त्याच्यामध्ये आपला जिल्हा अग्रेसर आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज या प्रदर्शनामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी केलेली आहे की आपण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सुद्धा मॅक्सिमम प्रचार प्रसिद्धी केलेली आहे। त्याचबरोबर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपण ऑनलाईन ऑर्डर सुद्धा इथे म्हणजे घेतो। मग त्यामध्ये आम्ही उमेद फॅमिली पॅक एक तयार केलं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला डेली लागणाऱ्या ज्या किराणा साहित्य असेल वस्तू असतील
त्या 1500 रुपयापर्यंत आपण व्हॉट्सॲपला पण ऑर्डर करून आपण ते इथून घेऊ शकतो. दुसरं असं आम्ही एक कुपन पद्धती म्हणजे हे केलेली आहे इथे, म्हणजे जास्तीत जास्त ग्राहक इथे आले पाहिजेत, आकर्षित झाले पाहिजेत. आपला जिल्हा परिषदेचा जवळपास 30 ते 35 हजार आपले कर्मचारी आहेत, म्हणजे शिक्षक असतील, ग्रामसेवक असतील, अंगणवाडी सेविका असतील. तर आपण मॅक्सिमम लोकांपर्यंत हे कुपन पुरवण्याचा म्हणजे प्रयत्न केलेला आहे. या कुपनच्या माध्यमातून एका स्टॉलवरून जर 500 रुपयाच्या पर्यंत खरेदी केली तर 5% सूट, आणि 500 ते 1500 पर्यंत 5%, आणि 1501च्या पुढे जर आपण खरेदी केली तर 7% सूट, असा एक उपक्रम आपण या माध्यमातून राबवलेला आहे. प्रदर्शनाचा मुख्य हेतू महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणं, त्यांना म्हणजे अगदी ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्या पुढे येऊन त्यांना एक व्यासपीठ मिळणं, आणि त्यांनी जे काही स्वतः जे काही उद्योग कर्ज घेऊन उभारलेले आहेत त्यातनं त्यांना आर्थिक लाभ मिळवून देणं, हा या प्रदर्शनामागचा आपला महत्त्वाचा उद्देश आहे. आपण इथे स्टॉल लागलेले आहेत, जे स्टॉल लागले आहेत ते त्यांचा वर्षभर त्यांचा उद्योग सुरू राहते का? हो, आपण म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये असे प्रदर्शनं होतात. त्याचबरोबर आपल्याला शासनाने अशी पण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की पूर्ण भारतभर सुद्धा आपले ह्याच्यातले गट आपण तिकडे पाठवतो. त्यामध्ये स्पेसिफिकली गोंदियाचं गोंडी आर्ट पेंटिंग आहे, पलाश गारमेंट्स आहेत, पलाश त्यांनी केलेले हँडीक्राफ्ट्स आहेत, आपण त्या गटांना आपण पाठवतो. म्हणजे गोंडी पेंटिंगच्या बाबतीत तर असं म्हणजे दिसून आलेलं आहे की असा अनुभव आहे की आपली डिमांड जास्त आहे आणि आपल्याला म्हणजे प्रोडक्शन कमी पडते, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती सेल आपला त्याचं झालेलं आहे. आपण ऑल इंडियामध्ये पण त्या ह्यांना पाठवतो, आणि शासनाचे एक अधिकृत मार्ट पण आहे, उमेद मार्ट, त्याच्यावरती पण आपले म्हणजे जे प्रोडक्ट्स आहेत ते आपण रजिस्टर्ड केलेले आहेत. त्याच्यात पण आपल्याला मागणी आली तर आपण ते त्याच्यात म्हणजे जातात त्याच्यात आपले प्रोडक्ट्स. उमेद मार्ट ही एक शासनाची साईट आहे, तिथे म्हणजे त्या ऑनलाईन ऑर्डर केल्या तर आपल्याला वस्तू अवेलेबल होऊ शकतात. हे हां, हे इथे लागलेले जे आहेत ते सगळे प्रोडक्शन स्वतः करतात चालू. नाही, आपला प्रश्न अत्यंत खरा आहे की याच्यामध्ये आपण ज्या पद्धतीनं आपणाला यांना बाजारपेठ उपलब्ध व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं व्यवस्था नाही आहे. परंतु प्रकर्षानं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमचे निश्चितपणे प्रयत्न आहेत. आपण शासनाला सुद्धा तशा पद्धतीची माहिती दिलेली आहे की आपल्या महिला भगिनी आपण चांगल्या पद्धतीचे उत्पादन करून समोर येण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. परंतु त्या पद्धतीनं मार्केट या ठिकाणी होतं नाही. आपण जिल्ह्याच्या माध्यमातून जशा कचारगडची यात्रा असेल, प्रतापगडची यात्रा असेल, किंवा आमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे आमचे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून काही आपण कार्यक्रम घेतलेले आहेत, महिला बचत गटांचे कार्यक्रम घेतलेले आहेत, त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीचे स्टॉल लावतो आणि एक जनजागरण म्हणून या कार्यक्रमाची माहिती त्यांच्या माध्यमातून होतो. प्रत्येक ठिकाणी त्या पद्धतीचे स्टॉल लावण्याचं काम या ठिकाणी होत आहे. काही ठिकाणी आमचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गाळे बांधकाम केलेले आहेत. काही ठिकाणी ज्या प्रभागांनी आपल्याला मागणी केलेली आहे त्या ठिकाणी त्यांना सुद्धा आपण जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, आणि तशा पद्धतीचं एक काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे.